शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या विषयाला धरून पुन्हा एकदा बच्चू कडूंचं जे आहे आंदोलन सुरू आहे। राज्यभरात आज रक्तदान घेऊन जे आहे आंदोलन केलं जात आहे। वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये खरं तर हे आंदोलन होतं। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू भाऊ आहे। बच्चू भाऊ, कशा पद्धतीने तुम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलन करताय? कुठेतरी आश्वासनाची पूर्तता होत नाही? रायगडावर उपोषण केलं, मीटिंग झाली, त्याच्यात आश्वासन दिले, त्याच्यातून काही मागण्या मंजूर केल्या पण जी आर निघाला नाही। नंतर मशाल आंदोलन केलं आणि आता हे रक्तदान आंदोलन करतोय। आणि मग 2 तारखेपासून अजितदादांना त्यांची दादागिरी शेतकऱ्याची आणि मजुराची त्यांनी कशी संपवली ते सांगासाठी 2 तारखेला आम्ही त्यांच्या गावात जाणार आहोत। तिथं मोठी सभा घेऊन ते सगळे चिरफाड बजेटचं आम्ही करू। मग पंकजाताई, नंतर संजयजी राठोड, नंतर आमचे बाळासाहेब पाटील आणि पुन्हा मग सीएम साहेबाच्या घरी येणार आहोत आम्ही चटणी भाकर घेऊन। का असं आंदोलन वारंवार का करावं लागतंय? तुम्ही म्हणताय आश्वासन दिलं, त्याची पूर्तता होत नाही, काय मानसिकता, उद्योगपत्यांची मानसिकता, फक्त धार्मिक आणि जातीच्या नावावर लोकांना खेळवत राहायचं, खऱ्या कष्टकरी कामकरी माणसाला बाजूला ठेवायचं। रोज आत्महत्या होतोय, लक्ष नाही, बिलकुल बेदखल आहे, बेरोजगार मरतोय, म्हणजे सगळ्या शिक्षणाचं वाटोळं झालंय। तो 15 मार्चचा GR काढला, एक विद्यार्थी कमी असला तर 7 शिक्षक गायब आहे। काय चांगलं चाललंय देशामध्ये? एखादं कारण सांगावं। आणि म्हणून यांचं लक्ष वेधासाठी रक्त सांडून नाही तर रक्तदान करून तुम्ही मतदानात फसवलं आणि म्हणून अन्नदात्यासाठी आमचं रक्तदान आहे, त्या दिव्यांग बांधवासाठी रक्तदान आहे। ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, फडणवीस साहेबाचा पगार निवडून आले तेव्हा 55,000 होता आणि आता 3.5 लाख झाला, तुम्ही वाढवून घेतला। दिव्यांगाले मात्र 1000 रुपयात 1500 ठेवलंय। ही माणुसकी नाही हो, याला माणुसकी थोडी म्हणतोय। छत्रपतीचं नाव घ्यायचं, याचा मोठा पुतळा उभा करायचा, प्रभू रामचंद्र जय श्रीराम म्हणायचं आणि सगळं वाटोळं रावणाच्या नावानं करून ठेवायचंय। तुम्ही थोडी लाज वाटली पाहिजे का नाही? लाज नाही वाटली पाहिजे झाली? उद्योगपत्यांचे कर्ज माफ होत असेल तर अन्नदाता जो आपल्यासाठी अन्न पिकवतो त्याचं कर्ज माफ करायला सरकार कुठं का थांबते आहे? लाडक्या बहिणींच्या योजनेमुळे 300-350 कर्ज केंद्रातलं बजेट सांगतोय, 50 लाख कोटीचं बजेट आहे, 1 लाख कोटीची फक्त तरतूद आहे। आणि मागच्या वर्षीच्या म्हणजे 18-19 आणि 22-23 आणि 23-24 असं जर मिळून काढलं तर 16 लाख कोटी फक्त 200-300 उद्योगपत्यांचे कर्ज माफ केले। राईट ऑफ केलं 1 लाख कोटीचं, म्हणजे ते डुबलं। तिथून पैसा येतं कुठं? पैसा तर सामान्य माणसातून गेला ना। पेट्रोल पंपावर पेट्रोलचे भाव 15 रुपये वाढले, डिझेलचे 15 रुपये वाढले त्या 7 वर्षात। 7 वर्षात जगाच्या व्यासपीठावर 40% कच्च्या तेलाचे भाव कमी झाले। मग कमी झाले तर वाढले कसे? वाढल्यावर 7 कंपनीनं 7 लाख कोटी कमावले आणि केंद्र सरकारच्या बजेटमध्ये 40 लाख कोटी गेले, आमच्या खिशातून गेले ना, सामान्य माणसाच्या। आजही अप्रत्यक्ष कर म्हणजे इन्कम टॅक्स सोडून आम्ही 20 लाख कोटी देतोय भारत सरकारले, आमचीच मागणी पुरी करत नाहीये। काय भलं आहे सांगा ना? सोयाबीनचे भाव पडले, कापसाचे भाव पडले, धान बरोबर परवडत नाही, पिकवा काय सरकारनं? का तुमच्यासारखे धंदे करायचे सगळे? सगळ्यांना आमदार खासदारच व्हायचं म्हणजे बरा राहीन जगून चांगला। कृषी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केलं आहे तुम्ही, पण तरी काही अजून जाग आलेली नाही, काय कारण आहे? आता पुढच्या टप्प्यात तुम्ही कोणाकोणाच्या घरासमोर करून करणार माहित आहे का? जात आणि धर्म त्यांनी पक्का पकडून ठेवला, त्यांना शेतकरी ठेवलाच नाही। आम्ही आंदोलन करतोय पण शेतकरी हिंदू झाला, मुसलमान झाला, तेली झाला, माळी झाला, पाटील झाला, काय काय त्याला करून ठेवलंय, सगळं चिटकून ठेवलं त्याच्यानं तो शेतकरी मुळात राहिला नाही। आणि त्यांच्यावर त्याचा विश्वास आहे, धर्मावर जात के नाम कर पुरा फेल कर देंगे। आम्ही म्हणायचं इडा पिळा जाऊ दे, बडीचं राज्य येऊ दे, इथं बडीच खतम करून टाकला, राज्य याचा तर प्रश्नच नाही। आंदोलन शेवटचा टप्पा नागपुरात राहिला आणि मोजरीला मग 7 तारखेपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करत। मला वाटतं अन्नत्यागाचीच वेळ गेली सगळे? हो, येणारच आहे, तेवढे तर हे बेश्रम आहेच। रक्तदान करून ऐकणार नाही? कसं आहे, चांगुलपणा असतं प्रत्येक माणसामध्ये, कशाला चांगलं म्हणावं कशाला वाईट म्हणावं। आता हे पोलिस लोक आम्हाला इथे अडवलं, आता त्याच्यासोबत केलंय असतं तर काय वाईट झालं असतं? रक्तदानाचं आहे ना बाबा। शिंदे साहेब स्वतः आले, भेट घेऊन गेले, त्यांनी सांगितलं की आम्ही मिटिंग लावू। आखरी आंदोलनाची ही प्रवृत्ती वाढली पाहिजे, चक्कजाम करून, रक्त सांडून, गोटमार करून न करता रक्तदान करून गेलेल्या आंदोलनाला तर तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे उलट। पण ती माणुसकी उरली नाही या देशामध्ये। तिथे काश्मीरले 4-5 शिपाई असते तर हल्ला झाला नसता, ते 2 जण मारले असते पाकडे, पण तिथं तुम्ही हजर राहिले नाही। शाह अधिक म्हणतोय चूक हो गई हमारी, कोणाच्या कानपडीत मारायचं आता आम्ही? तर सीमेवरपेक्षा तर इथल्या देशात जास्त लोक मरतात। दरवर्षाचा आकडा आम्ही पाहतो 2 लाखाच्या वर जात आहे।
शेतकरी आत्महत्या आहे, बेरोजगाराची आत्महत्या आहे, बाकीच्या अधिक कर्मचाऱ्यांची आत्महत्या आहे, काही कंत्राटी कामगार आहेत त्यांची आत्महत्या आहे. काय कोण सुरळीत आहे? सामान्य माणसासाठी आमचं बजेट तिसऱ्या नंबरवर आलं, जगाच्या तिसऱ्या नंबरवर आपला अर्थसंकल्प देशाचा, तरी आत्महत्या होतं. लाज नाही वाटत का यांना? मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2 वर्षाच्या तुलनेमध्ये 2 लाख कोटीनं आमचं बजेट वाढलं. पण शेतकऱ्यासाठी 90,000 कोटी ठेवले. कर्नाटक सरकारनं 3 लाखाच्या कोटीच्या बजेटमध्ये 45,000 कोटी ठेवले. शिका थोडेसे त्यांच्याकडून. नक्कीच कुठेतरी हे आंदोलन जे आहे ते अन्य त्यागपर्यंत जाईल असा इशारा जो आहे तो बच्चू कडू यांनी